त्यांचे पती सचिन पाटील साहेब, अरुणजी संतोषजी काकडे साहेब, गिरीशजी पाटील साहेब, तसेच मनोजी पाटील, सुभाषजी दळवी, सन्मान्य व्यासपीठ। आपण गेली डिसेंबर महिन्यापासून पाहत आहात, भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये हा क्रिकेटचे सामने, भव्य दिव्य सामने हे खेळवले जातात आणि ग्रामीण भागामध्ये आपल्या ह्या खेळाडूंना उत्तेजन मिळण्यासाठी आणि त्यांच्या मनामध्ये चांगलं मनोधैर्य निर्माण करण्यासाठी भिवंडी ग्रामीणमध्ये हे सामने खेळवले जातात। पण आपण पाहतात ग्रामीण भागामध्ये ग्राउंड उपलब्ध नाही आहेत। बऱ्याच गावामध्ये ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंना उत्तेजनासाठी किंवा स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळण्यासाठी त्यांना ग्राउंड उपलब्ध नसतं। पण ह्या परिसरामध्ये बाबगाव येथे एक ग्राउंड उपलब्ध केलेला आहे आणि या स्पर्धा ज्या खेळवल्या जातात, कारण का भारताचा क्रिकेट हा सर्वांचा आवडता खेळ आहे। कबड्डी, प्रो कबड्डी आता येतात, पण पूर्वी आपण सर्वच क्रिकेटच्या माध्यमातून आपण खेळत असतो आणि स्पर्धेमध्ये जय विजय हा असतोच। पण खेळण्यामधून आपण बघतात कारण हीच मुलं यांच्याच मनोधैर्यामध्ये ही राज्य पातळीवर, देश पातळीवर खेळली जातात आणि अतिशय सुंदर असं नियोजन या राजे छत्रपती क्रीडांगणावर संतोषजी काकडे आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराने हे आयोजन केलेलं आहे। सन्माननीय आमदार साहेबांची तब्येत बरोबर नाही, 2 दिवस साहेब आराम करत होते, पण आपल्याला माहिती आहे आमदार साहेब हे सगळ्यांच्या सामान्यातले सामान्य आमदार आहेत आणि आपल्या ज्या मतदारसंघामध्ये आपला कार्यकर्ता असो, आपला जो नागरिक आहे, त्यांचं मान ठेवणं, कारण का त्यांच्या भरोशावर त्यांनी तिसऱ्यांदा भिवंडी ग्रामीण मध्ये न भूतो भविष्य असं हॅट्रिक करून दिलेली आहे आणि ती जाण आमदार साहेबांच्या मनामध्ये आहे आणि आपल्या कार्यकर्त्याला कुठे नाराजी नको म्हणून तब्येत बरी नसताना संतोषजी काकडे साहेब सरपंच यांच्यावर तर प्रेम आहेच, त्यांनी शब्द केला का आमदार साहेब तुम्ही पोहोचले पाहिजेत आणि तब्येत नसताना आमदार साहेब आज सकाळी सांग्यामध्ये एक भूमिपूजन होतं, मनोजी बोलतो आलं पाहिजे आणि ते भूमिपूजन करून आज इथे ग्राउंड मध्ये उपस्थित तब्येत नसताना, कारण का आमदार साहेबांना माहिती आहे का ह्या लोकांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलेलं आहे, 8-15 दिवस झोपले नाहीत आणि त्यांनी हे मतदानानं पोलिंग बूथवर नेले म्हणून आपण विजय झाले। ते आमदार साहेबांच्या मनामध्ये जाण आहे आणि आपल्या कार्यकर्त्याला खुश ठेवण्यासाठी विकास कामं तर होत असतात, विकास कामं तर आमदार साहेबांनी या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात केलेत। न भूतो भविष्य जेव्हा या महाराष्ट्र सरकारचं परिवर्तन झालं आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी राज्याचा कारभार घेतला आणि न भूतो भविष्य असे योजना अंमलात आणल्या, त्या सामान्यासाठी सामान्यामध्ये आपल्याला पोचल्या गेल्या, त्या लाडकी बहीण असो आणि हे करत असताना क्रिकेटसाठी आपल्याला समृद्ध महामार्गाच्या नजीक अतिशय भव्य दिव्य असं मुंबईमध्ये जसं स्टेडियम नाही तसं स्टेडियम बनणार आहे, ही संकल्पना आपल्या मुख्यमंत्र्यांची आहे आणि त्यामध्ये सन्माननीय आमदार साहेबांचं योगाचं मोलाचं योगदान आहे। म्हणून आमदार साहेबांना माहिती आहे काही विकास कामं करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये माझे खेळाडू आहेत, ते कबड्डीमध्ये असो, क्रिकेटमध्ये असो, कसे पुढे येतील, कुस्तीमध्ये असो, त्यासाठी ते नेहमी मदत करणारे आहेत आणि आपले चांगल्या प्रकारे जे स्पर्धक तयार होतील त्यांना सन्मान्य आमदार साहेबांकडे कुठल्याही प्रकारचं जर आपल्याला मार्गदर्शन लागलं तर 100% आपण आमदार साहेबांकडे पोहोचावं। आपण आमदार साहेबांना इथे बोलवलं, सर्व आलं, आपलं मान सन्मान केला। संतोषजी काकडे साहेब, आपण आम्हाला सर्वांना सन्मानित केलंय, मी आमदार साहेबांच्या वतीने आपलं धन्यवाद मानतो, इथे थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद विलाजी पाटील साहेब। परंतु सर्व क्रीडा चाहत्यांना एक विनंती करतो की अजून एक गुड न्यूज अशी आहे की आमदार साहेबांच्या नावाने तुम्हाला एक मोठी स्पर्धा येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे। दिनांक 3 मार्च ते 8 मार्च एसके क्रीडांगण सापे या ठिकाणी मात्र ती स्पर्धा असेल आणि त्या स्पर्धेचे आयोजक आहेत सर्व योगेशजी पाटील, विश्वाजी पाटील, ज्ञानेश्वर मागे आणि संपूर्ण शिवसेना आपले जे शाखा पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीने ती स्पर्धा असणार आहे। तर पाहायला विसरू नका आणि खेळायला सुद्धा विसरू नका। सन्माननीय आमदार चषक 2025 अशी ती स्पर्धा असेल। दरम्यान सन्माननीय पाहुणे शुभ आसमान राजू शेठ मेहता आणि सन्माननीय नवीन भाई
या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आणि ती स्पर्धा पहा, विनामूल्य, कुठल्याही संघाकडून कुठलाही शुल्क नाही घेतला जाणार. हे आमचे आमदार साहेब आहेत, दिलदार मनाचे आणि दिलदार व्यक्तिमत्व. साहेब आपण इथे आलात, जरूर तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम तुमचं आमच्या आजूकडून राहील याचा आम्ही अपेक्षा बाळगतो. ऑन मॅच कडे ओटीओ कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. नुकतंच तुम्ही बघितलं भिवंडी ग्रामीणचे दमदार आमदार ज्यानं विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. 3.0 शांताराम मोरे साहेबांना तुम्ही या ठिकाणी पाहिलं. आणि आता सामना सुरू आहे, तुम्ही तो पाहतायत. योगेश 11 आमने ए आणि त्यांच्या विरोधामध्ये लढत सुरू आहे NK स्पोर्ट खांडवळ या दोन संघादरम्यान. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18ला 2 गडी बाद. स्थिती थोडीशी नाजूक आहे. पहा, या सामन्यासाठी एक मित्र म्हणेन की आज मेजवानी आहे. फक्त जोपर्यंत आमच्या व्यासपीठावरती राजूबाई आणि नवीन बाई आहेत तोपर्यंत हे पारितोषिक असेल. प्रत्येक फोर्ससाठी 500 रुपयाचा पारितोषिक आणि प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. जोपर्यंत हे दोन्ही आमचे प्रमुख अतिथी व्यासपीठावरती आहेत तोपर्यंत या सामन्यासाठी ते पारितोषिक दिले जाणार आहे. आणि फलंदाज सौरभ यावेळेला बाद होतोय. कॉट बिहाइंड विकेट. डिफेन्स करण्याचा प्रयत्न, बॉल सरळ कीपरच्या हातामध्ये, झेल स्वरूपामध्ये धक्का लागला NK स्पोर्ट खांडवळला. स्कोर कार्ड वरती 18 धावा धाव फलकावरती लागल्यात. NK स्पोर्ट खांडवळची स्थिती थोडीशी नाजूक तुम्हाला पाहायला मिळाली आहे. सागर गोलंदाजी करतोय. आपल्या ओव्हर मध्ये देखील कमाल केली आणि आता कंटिन्यू त्याला स्पेल मध्ये ठेवण्यात आलाय. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना बाद करण्यामध्ये दोन्हीही सागर आतापर्यंत यशस्वी झालेले आहेत. सागर फुलोरे आणि सागर बार्शी या 2 गोलंदाजांनी आतापर्यंत षटका हाताळलेत. योगेश 11 आमने अ आणि त्यांच्या विरोधात खांडवल असा सामना तुम्ही पाहताय. NK स्पोर्ट खांडवल या वर्षामध्ये भन्नाट फॉर्मात आहे, परंतु ही लढत त्यांच्यासाठी विसरण्यासारखी आतापर्यंत. पुन्हा एकदा लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग स्टंप, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव इथे मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा. एकोणावीस धावा, 19 रन्स ऑन बोर्ड. या वेळेला वळवला बॉल ऑन साइडला. थँक्यू समीर. पहा, या ठिकाणी एक सुवर्ण संधी आहे. आज नवीनबाई आणि राजूबाई आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि आज खेळाडूंचा मात्र जरूर प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येक फोर्ससाठी 500 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक 6 साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि एखाद्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला तर त्या कॅच साठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक विकेट साठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. ATM ऑन आहे कारण हे दोन्ही व्यक्तिमत्व दिलदार मनाचे आहेत. नो प्रॉब्लेम. क्या बात है, मेला लगा है, लूट लो. 20ला 3. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ यावेळी क्रिकेट पाहायला मिळालं आणि बॉल सर बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावांसाठी चौकार. चौकार या ठिकाणी बाईच्या स्वरूपामध्ये आला आणि 4 धावांनी स्कोर वरती. चोवीस धावा, 24 रन्स ऑन बोर्ड.
सन्माननीय माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाजी जाधव साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे आमची पुरस्कर्ते गोरखनाथजी काकडे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. लीडिंग एज होती परंतु कॅच ड्रॉप त्या ठिकाणी कीपर कडनं मिस्टेक झालेली आहे. सागर फुलोरे थोडासा नाराज असेल. स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहताय 34. आणखी एखादा धक्का इथे लागू शकला असता परंतु क्षेत्ररक्षक विकेट कीपर त्या ठिकाणी मिसफिल्डिंग करताना दिसला. कॅच ड्रॉप झाली. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. विकी बॉलच्या मागे धावतोय. पाठलाग सुरू झालाय परंतु बॉल जिंकणार विकी केने हारणार आणि चेंडू सीमा पार. चौकार. ऑन स्क्रीन या आकर्षक ट्रॉफीज, भव्य दिव्य ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये जय भोलेनाथ चषक कोण जिंकणार हा मानाचा करंडक. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. जागा बढून स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न परंतु बॉल सरळ कीपर कडे येतोय. हा डॉट बॉल आणि याच बरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त. 28 ला 3 धावा. 28 ला 3 विकेट. थोडस आपण पाहतो की कॉन्सन्ट्रेट राहत नाहीये. विविध प्रकारच्या गोष्टी सुद्धा आपण आता ऑन स्क्रीन येस राजेश छत्रपतींना या ठिकाणी दाखवलं जात आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि गणपती बाप्पांची ही प्रतिमा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ऑन स्क्रीन नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे आमच्या आदरणीय हे व्यक्तिमत्व जय भोलेनाथ चषकाचा आनंद घेताना त्यांचं देखील आपण करूया मनस्वी हार्दिक स्वागत. पाहुण्यांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. खांडवलच्या विपक्षामध्ये आमने या 2 संघांदरम्यान. ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. ग्रीष्मा 11 आमने पाडा आयोजित जय भोलेनाथ चषक 2025 हे भव्य आणि दिव्य पर्व तुम्हाला बघायला मिळालं आहे. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाजीमध्ये आता बदल तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर उमेशचा वापर या ठिकाणी केला जातोय. आमचं कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी दाखवलं जात आहे. मिस्टर योगी पाटील सर व्हॉइस ऑफ पीटीसी याचा आवाजही तुम्ही ऐकता. त्याचबरोबर यासिनाचं स्कोरर खूप चांगलं गुणलेखन करत असताना एसके एंटरटेनमेंट या वाहिनीचा विचार केला तर सर्व गोष्टी ॲक्युरसी त्यांची कामामध्ये पाहायला मिळत असते. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. सोडून दिला बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला मिळेल एक अतिरिक्त धाव आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 29 धावा. प्रचंड प्रमाणात क्रिकेट सुरू आहे परंतु हे मैदान त्यापैकी एक नेहमीच बिझी असणार हे मैदान आहे. राजेश छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण यावेळेला ऑन द राईज ड्राईव्ह करण्यात आला. डीप मध्ये कव्हर्सला बॉल ट्रॅव्हल होतो. 1 धाव इथे मिळाली. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. आमने ए संघाचा विचार केला. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये हा संघ खेळताना दिसला नाहीये परंतु आता या स्पर्धेमध्ये एक नवे स्वप्न घेऊन जरूर उतरलाय. चिप केला हवेमध्ये. चिपेस्ट स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला बॉल येतोय आणि फिल्डर कडनं पुन्हा मिस्टेक. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस परंतु या ठिकाणी झेल ड्रॉप झाले आणि ते पहा वेगानं रन्स कंप्लीट केल्या जातात. सर रन्स किती आहेत? 3 धावा आहेत. यस 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या ते पाहू शकता. सागर कडनं मिस्टेक झाली. सागर बार्शी त्या ठिकाणी होता. कॅच ड्रॉप झाली त्याच्याकडून आणि 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत स्कोर कार्ड वरती. पुन्हा ओव्हर द विकेट सामना करेल बॅटर ओमकार. 6 चेंडूमध्ये सध्या 12 वर तो बॅटिंग करतोय. कॅप्टन आहे
हे सध्या व्हीआयपी डायचं दृश्य या ठिकाणी दाखवलं जात आहे. व्हीआयपी डायस वरून या स्पर्धेचा आनंद घेताना जय भोलेनाथ चषक 2025 चा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. लेफ्ट आर्मर उमेश गोलंदाजी करतोय, त्याच्या स्विंगचा वापर करायचा होता आणि बॉल सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेक. एक पारितोषिक आहे या ठिकाणी पाहू शकाल. सध्या ओमकार पाटील ऑन स्ट्राईक वरती आहे. जर ओमकारनं लागोपाठ 2 चेंडूमध्ये 2 षटकार किंवा 3 चेंडूमध्ये 3 षटकार जरी लगावले तर या स्पर्धेचे जनक सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. आणि काटवळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय विलासजी लक्ष्मण पाटील दादाच्या वतीनं एनकेस्पोर्ट खांडवळ संघाला आणि या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि जर एक षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. यस, फक्त ओमकार पाटील साठी. हॅट्रिकला 1000, 2 षटकारला सुद्धा 1000. ओके, परंतु ते षटकार येणं गरजेचे आहेत, कारण आता या ओव्हर मध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न उमेशने केलेला आहे. बऱ्याचशा चुका क्षेत्ररक्षकांकडनं झाल्या, एक्स्ट्राच्या रन्स खर्च करण्यात आल्या, परंतु इथे रन्स थांबवल्या जात आहेत. तो अराउंड लेग बोल्ड करण्यात आलाय, क्लीन बोल्ड. ओमकार आउट. पाहू शकाल ठिकाणी पाहिलं तर आज आपल्या व्यासपीठावरती खूप मोठी हस्ती आज उपस्थित आहेत आणि बिझनेस मधील खूप मोठं नाव आहे. आणि जरूर जेव्हा त्यांचं या विभागामध्ये पाऊल आपल्या धर्तीवरती पडलं, जरूर या विभागाचं मात्र कुठेतरी एक वेगळी दिशा मात्र आपल्याला होताना पाहायला मिळाली. खास करून सन्माननीय राजूभाई मेहता साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय नवीनभाई सुद्धा या व्यासपीठावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. आमने महावीर लॉजी प्लेचे ते मालक आहेत आणि चांगलं कार्य त्यांचं सुद्धा आपण पाहतो की या विभागामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या विभागातील व्यक्ती त्यांच्याकडे जात असतात तेव्हा तेव्हा ते चांगलं सहकार्य नेहमीच करत असतात. आणि या ठिकाणी सुद्धा पहा खेळाडूचं सुद्धा त्यांनी मात्र चांगलं प्रोत्साहन वाढवलं आहे. प्रत्येक विकेटसाठी, कॅचसाठी, षटकारसाठी, फोरसाठी सुद्धा पारितोषिक त्यांच्या वतीनं या ठिकाणी लावलं गेलं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की या क्रिकेटवरती त्यात सुद्धा मात्र आपल्याला अपाट प्रेम पाहायला मिळतोय. जरूर साहेब आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. 35 ला 5 चौथ्या षटकामध्ये तुम्ही पाहतात उमेशला या ठिकाणी विकेट मिळाली आहे. नवीन बॅटर सागर राउंड द विकेट. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. आणखी एक डॉट बॉल. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ समाप्त. 35 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. योगेश इलेवन आमने ए संघाच्या गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर सन्माननीय उद्योजक अरुण शेठ पाटील याचकडून तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक. म्हणजे हा सामना आपण जर पाहिले तर कुठेतरी पारितोषिकासाठी मात्र ओळखला जाणार आहे समीर, त्यात काही शंका नाही आहे. इथून आईबा जेलसाठी सुद्धा पारितोषिक आहे आपल्या A1 जोडीच्या वतीनं. ऍडव्होकेट गणेश पाटील आणि शैलेश जाधव याचकडे 200 रुपयाचा पारितोषिक आहे. अंतिम षटक. आज फायनल डे आहे आणि आज मला वाटतं की पारितोषिक बक्षिसांची खैरात या स्पर्धेमध्ये असणार आहे, यात शंकाच नाहीये. कारण माजी सरपंच संतोष काकडे साहेबांची स्पर्धा तुम्ही पाहतायत. ग्रीष्मा 11 आमनेपाडा आयोजित जय भोलेनाथ चषक 2025 हे पर्व तुम्हाला बघायला मिळालं आणि डेफिनेटली आज बक्षिसांची खैरात असणार आहे. अंतिम दिवस या स्पर्धेचा. ऑन साइडला उडवला बॉल, पूल करत असताना बॉल हवेत. झेल खाली क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद, विकेटचं पतन. प्लेयर अगेन्स्ट द टर्न. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल पूल करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. जयेशच्या स्वरूपामध्ये आणखी एक धक्का एनके स्पोर्ट खांडवळ संघाला. जय बजरंग लोणाड आणि त्यांच्या विरुद्ध श्री गणेश जांभूलपाडा यानंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण या. जांभूलपाडाचं कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. जय बजरंग लोणाड, आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर टॉस साठी या. यस,
ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा विजय पुन्हा बॅकफुटला गेले, मागच्या पायावर वजन ट्रान्सफर करून फटका एक्झिक्यूट केलाय. स्कोर एका धावेनंच पुढे जात असताना सिंगल न स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला आणि धावसंख्या तुम्ही पाहतायत एका धावेने 36-36. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा अपडेटर विकी केने सध्या आपण ऑनफिल्ड पाहतोय. ओ पंचाचा नो बॉलचा इशारा, कट करण्याचा प्रयत्न होता आणि ते अतिरिक्त धावा त्या मिळेल. ओव्हर स्टेपिंग. येस 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. फ्रीडचा बॉल. ओ यावेळेला आपण पाहतोय पुन्हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ विकेट कीपर कडे बॉल जातोय. विजय अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना एक ओव्हर स्टेपिंगचा नो पाहायला मिळाला. तिथे अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. धावा थांबवलेल्या आहेत. सुरुवात चांगली झाली होती परंतु त्यानंतर रन्स या ठिकाणी थांबवल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न होता. मागे जातोय बॉल. थर्ड मॅनचा फिल्डर बॉल वरती आलेला आहे आणि सिंगल जोडली जाते. विकी त्या ठिकाणी सज्ज होता. Over the wicket once again, try to hit maximum, but त्या ठिकाणी आपण पाहतो की वेळ टाइम ते करता आलं नाहीये. प्रॉपर टायमिंग साधता आलेलं नाहीये. चेक पहा, आज जरूर वेळेत वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आणि त्यांचा आवाज आज स्पर्धेमध्ये जरूर तुम्ही ऐकणार आहात. आमचे प्रिय मित्र आणि याच भागाला एक लागणारा एक हिरा अर्थात आमचे सहकारी समालोचक अजय घरत यांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागत. तो यावेळेला अक्रॉस लाईन हवेमध्ये बॉल आहे. बॉल जरूर भरपूर उंच गेलाय परंतु इथे पहा, ओहो झेलचा प्रयत्न होता. थोडासा मागे पडला बॉल आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना 3 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे आणि याचबरोबर पहिला डाव संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती झालेली आहे. 43 आणि 44 धावांचं लक्ष्य आता सेट करण्यात आलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी. वेलकम. शॉर्ट रन एक चेक करायचे स्ट्राइक एंडला. ओके, एक शॉट असेल तर मग 42चं टार्गेट होणार आणि जर कंप्लीट असेल तर 43चं टार्गेट असेल. जरूर चेक केला जाणार है. तत्पूर्वी या दोनों संघाने आलेले आहेत आणि राजू भाई और नवीन भाई आपको टॉस बॉक्स में आना है. आपके हाथों से हम टॉस करने वाले हैं. नवीन भाई आप भी आ जाओ. हमने महावीर लॉजी प्ले के मालिक है और उनके हाथों से हम टॉस करने जा रहे हैं. यानंतर होणारा सामना जय बजरंग स्पोर्ट लोणार विपक्ष श्री गणेश जांभूलपाडा. जांभूलपाडा संघ इथे नाणेफेकीचा कॉल देतोय. जय भोलेनाथ चषकाची इथे मागणी केलेली आहे आणि तेच आलेला आहे. टॉस जिंकला या ठिकाणी श्री गणेश जांभूलपाडा संघाने. नवीन भाई ये कोल्ड ड्रिंक्स का बॉटल आपको कप्तान को देना है. ओमकार आपल्याकडे वेळ नाही आहे, फक्त निर्णय द्या. ठीक है, 2 मिनट आपण थांबायचं आहे. राजू भाई इस टूर्नामेंट के बारे में आप क्या कहना चाहेंगे? मैं हमेशा हर टूर्नामेंट में आता हूं. मेरा विचार ये रहता है कि सबको प्रोत्साहन मिले, आगे बढ़े, मेहनत करें, पैसे के लिए आउट ना हो. अच्छा खेल खेलें,
यही मेरी थैंक यू, धन्यवाद। नहीं मैं आप क्या कहना चाहेंगे? दो शब्द। आपको फिर से गुजारिश है कि आप फिर से जाकर बैठिए। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। टॉस जिंकणारे श्रीगणेश जांभूळवाडा संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे। आणि जाऊया आपण आता व्यासपीठाकडे। वेळ नाहीये मित्रांनो, आज आपल्याला नॉनस्टॉप क्रिकेट खेळवायचं आहे। सन्माननीय राजूभाई मेहता साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया। या स्पर्धेचे जनक सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राजूभाई मेहता साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करा। उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करा। आणि राजूभाई यांनी सांगितलं की तुम्ही पैशासाठी आपले विकेट्स गमवू नका, चांगला क्रिकेट खेळाडी पुढे वाटचाल करा आणि आपल्या आयुष्यामध्ये जरूर तुम्ही उंच भरारी घ्या। पुढील सन्मान सन्माननीय नवीन भाई आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया। खूप मोठी हस्ती आहेत, आमनी लॉजिक महावीर प्लेचे मालक आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान इथे आपण संपन्न करीत आहोत। धन्यवाद साहेब, आपण इथे आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय। आणि जाऊया आपण सामन्याकडे। दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत आहे आणि ऐकूया आता पुढील आवाज। पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये आमचे सहकारी समालोचक अजय गर्द यांच्याकडे जाणार आहोत। थँक्यू सो मच। थैंक यू सो मच योगेश पाटिल एंड समीर ठाकरे। सभी दर्शकों को अजय घरत का प्यार भरा नमस्कार और आप सभी का हार्दिक स्वागत है ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा आयोजित जय भोलेनाथ ट्रॉफी 2025 में। आज टूर्नामेंट का चौथा और अंतिम दिन है। इट्स अ सुपर संडे, खिलाड़ियों का कमाल संडे दे धमाल। आज का तीसरा मुकाबला आपके समक्ष एनके स्पोर्ट्स खांडवल बनाम योगेश 11 आमने ए। खांडवल टीम ने बैटिंग करते हुए 43 बनाए हैं, 43 रन बनाए हैं 5 ओवर्स में और 44 रनों की चुनौती रखी है मैच को जीतने के लिए योगेश 11 आमने ए के सामने। जो विकेट है यहाँ पर बापगांव देवरुम के इस छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर कहीं ना कहीं उसमें इस सीजन में काफ़ी बदलाव देखने को मिला है और थोड़े लो स्कोरिंग मैचेस भी काफ़ी इंटरेस्टिंग हो रहे हैं। तो उसको देखते हुए 5 ओवर में भले ही 43 रन बने हैं, लेकिन इसके बावजूद भी ये उम्मीद की जा सकती है कि ये मैच भी रोमांचक स्थिति में पहुंचे। हालांकि उसके लिए गेंदबाजी और क्षेत्ररक्षण काफ़ी बेहतरीन दिखाना होगा एनके स्पोर्ट्स खांडवल को। 5 ओवर्स में 44 रन, 9 के भी थोड़ा सा अंदर है आस्किंग रन रेट। योगी, आप लगातार यहाँ पर टूर्नामेंट्स कवर कर रहे हो इस सीजन में, आप अच्छी तरह से बता सकते हो। हॅलो चेक। हा जरूर अजय, या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर रेकॉर्ड्स आपण पाहिलेले आहेत। प्रत्येक खेळाडूंनी आपापल्या नावावरती नवीन रेकॉर्ड्स आपल्या नावावरती केलेले आहेत आणि या खेळपट्टीचा आणि मैदानाचा आपण जर इतिहास पाहिला या सीझन मध्ये तर 6 चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा डिपेंड झालेल्या आहेत, 24 मध्ये 24 धावा सुद्धा डिपेंड झालेल्या आहेत। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सत्रामध्ये ओमसाई आपल्या लोणार क्रिकेट संघामध्ये जे संघाचे बांधे आपण पाहत आहोत की कुठला संघ कुठल्या संघाला पराभूत करू शकतो आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये नवीन नवीन चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळतात। जी हाँ, काफी उठापटक देखने को मिल रही है और यही तो असली मजा है आमने लोनार क्रिकेट का। सलामी बल्लेबाज क्रीज पर रोशन और उनके साथ अरुण आए हैं। रोशन स्ट्राइक लेने की तैयारी में, पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए जयेश। बॉलिंग आक्रमण अच्छा है एनके स्पोर्ट्स खांडवल के पास भी, तो मैच जरूर रोमांचक स्थिति में पहुंच सकता है। पहली गेंद, खूबसूरत गेंद, बल्ले का क्या किनारा लगा है, अपील हो रही है। जी हाँ, अंपायर ने पहले सिर हिलाया और उसके बाद उंगली ऊपर उठा दी। बैट्समैन आउट। शानदार शुरुआत करते हुए जयेश। लेंथ होते आणि बॅटची कडा ती तिथे लागली गेली आणि विकेट किपरने कुठल्या प्रमाणात चूक केली नाही। ज्या सुरुवातीची आवश्यकता होती एनके स्पोर्ट्स खांडवल संघाला, ती सुरुवात अखेर गोलंदाज जयेश जोशीकडून आपण पाहत आहोत। पहिल्या चेंडूवरती खेळत असताना फलंदाज रोशन मात्र या ठिकाणी शून्यावरती बाद झाला। परंतु आपण जर पाहिलं अजय
की काही प्रमुख खेळाडू आज अनुपस्थित आहे टीम योगेश इलेव्हन ने संघामध्ये, परंतु मी नेहमीच सांगतो की जे तुमच्याकडे खेळाडू उपस्थित आहेत त्यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा, जरूर ते विश्वास एक क्षण सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करतील. जो हाजिर वो ही वजीर कहा भी जाता है और जो खिलाड़ी उपलब्ध है उनको ही जिम्मेदारी अपने कंधों पर लेनी होगी. पहली गेंद पर पैर बिल्कुल भी चले नहीं, रोशन के किनारा लगा और आउट हो गए. नए बैट्समैन सागर आए हैं. सागर बारिश ड्राइव किया हवा में जरूर, लेकिन इनफील्ड के ऊपर से दर्शनीय स्ट्रोक. सुजीत गेंद के पीछे लेकिन आउटफील्ड तेज और गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. तसे आपण जर या मैदानाचं आपण जर वैशिष्ट्य पाहिले तर आउटफील्ड अजय खूप फास्ट आहे, टणक आहे. जर तुम्ही जर एखाद्या वेळी गॅप शोधलं तर त्या चेंडूला थांबवणं अशक्य आहे आणि तेच पाहिले आपण. इनफील्डला फक्त बीट केलं सागरनं आणि या चौकार मात्र आपल्या संघासाठी प्राप्त केला. ओवर पिच गेंद मिली थी, ऑफ स्टंप के बाहर बराबर गेंद के ऊपर जाते हुए ड्राइव किया और जानबूझकर हवा में खेले थे. इनफील्ड को क्लियर करने का उनका मकसद था, उसमें कामयाब हुए. कवर्स के ऊपर से खूबसूरत चौका. चौके के साथ अपने पारी का आगाज करते हुए सागर बारशी. खाता खुलता हुआ टीम योगेश इलेवन आमने ए का. अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट और इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास. यहाँ पर स्ट्रोक सिलेक्शन महत्वपूर्ण रहेगा. ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, फिर से कहीं ना कहीं कवर्स में खेल सकते थे लेकिन ऑन साइड में खेलने का प्रयास किया, पूरी तरह से चूक गए. हालांकि अच्छी लाइन अभी तक मेंटेन की है गेंदबाज जयेश जोशी ने. इसी तरह से गेंदबाजी करने की आवश्यकता है क्योंकि बचाने के लिए आपके पास बहुत अधिक रन्स नहीं है. बढ़िया गेंद, इस बार ऑफ स्टंप के बाहर की यॉर्कर, फिर से बीट किया. एक और डॉट बॉल. स्कोर रुका हुआ है 4 रन 1 विकेट के नुकसान पर. 8.80 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं. 5 ओवर्स में 44 रनों का टारगेट. और जिस तरह से जयेश ने शुरुआत की है ये कहीं ना कहीं एक ट्रेलर नजर आ रहा है कि मैच किस तरह से घटेगा आगे. सध्या तर आपण जर पाहिलं तर अगदी हा सामना डोलामान स्थितीमध्ये आहे असं आपण एक्झॅक्टली म्हणू शकतो. हो, पुन्हा एक्स्टँडच्या रोखाने चेंडू हाताला गेला. वाणिज्य पुन्हा शत्रक्षक होते त्या ठिकाणी ओमकारच्या रूपाने, पण तो फेकी थोडीशी संत आली आणि पाहू शकेल चित्त्याच्या सप्लायनं ती एक धाव कंप्लीट केली गेली. सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाताना आपण पाहत आहोत. 1 गडी बाद 5. अजून तुम्हाला मात्र या ठिकाणी 39 धावांची आवश्यकता. और अब स्ट्राइक अरुण सोरगे के पास जो कि एक अनुभवी बल्लेबाज है, बहुत ही पावरफुल स्ट्राइकर माने जाते हैं टेनिस क्रिकेट बॉल के अरुण सोरगे. अपने ओवर की अंतिम गेंद लेकर जयेश जगह बनाई, ड्राइव किया है, अपने आप को यॉर्क कर लिया वहां पर. तरह से टाइम नहीं कर पाए थे, हालांकि सिंगल चुराने में कामयाब. तालमेल काफी अच्छा है दोनों बल्लेबाजों के बीच में. इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति. स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर योगेश इलेवन आमने. हा सुपर संडे आणि सुपर मॅचेस आपण पाहत आहोत. अतिशय सुंदर या स्पर्धेचं आपण नियोजन पाहिलं आणि खास वैशिष्ट्य अजय पाहिलं की आणि प्रत्येक संघ वेळेवरती उपस्थित राहतोय आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये सर्व संघ आयोजकांना सहकार्य करतायत. हे खूप बदल घडताना आपण पाहतोय या चालू हंगामाचा आपण विचार केला तर. हालांकि पिछले कई सालों से आमने लोनार्ड परिसर में काफी क्रिकेट हो रहा है, लेकिन ये जो सीजन है वाकई में एक शानदार सीजन है, बहुत ही डिसिप्लिन सीजन है और ये सबसे बेहतरीन सीजन अभी तक का मेरे ख्याल से. आणि त्यामध्ये मोलाचं योगदान मित्र म्हणेन की जी आपली को कमिटी मेंबर आहे 7 स्टार त्यांचा मी बाराजी मेयर आहेत. रामकृष्ण काकडे, अनंत केने, राकेश दिगाडकर, कैलास पाटील, अजित पाटील, लखन पाटील यांची अपार मेहनत आणि त्या मेहनतीला यश प्राप्त झालं असं आपण एक्झॅक्टली म्हणू शकतोय. जी बिल्कुल सही कहा आपने. और इस तरह के कमिटीज का होना आवश्यक भी है. हम देखते हैं कि भिवंडी के अलग अलग रीजन में अलग अलग संगठनाएं कार्यरत है और उनके चलते बहुत अच्छा क्रिकेट देखने को मिलता है भिवंडी के हर कोने कोने में. तो हमने लोनार्ड परिसर भी उसमें पीछे नहीं है. नेवर लेकर गेंदबाज सागर तैयार होते हुए, सामने है अरुण. फुलर लेन ड्राइव कर दिया है, बॉलर बैक पास ड्राइव, लेकिन अच्छा क्षेत्ररक्षण जरूर वहां पर. हालांकि गेंद हाथों से छिटकी थी ओमकार के और उसके फलस्वरूप 1 रन चुराने में कामयाब बल्लेबाज. सिंगल्स आ रहे हैं. पहले ओवर में एक बाउंड्री जरूर देखने को मिली, एक विकेट भी गिरा. पहली गेंद पर झटका लगा था. स्कोर अब 7 रन. यहां से और 37 रनों की आवश्यकता है. 23 गेंदों का खेल शेष. वैसे रिक्वायर्ड बहुत अधिक नहीं है, किल रहता है. और अभी तक हमने देखा है कि गेंदबाजों ने अनुशासन दिखाया है, डिसिप्लिन गेंदबाजी अभी तक देखने को मिली है. इस बार हाफ वॉली ड्राइव कर दिया है, खतरनाक शॉट और गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन मिलेंगे. हॅलो
अतिशय सुंदर फटक्या पाहिल्या आपण अतिशय परफेक्टली मिडल ऑफ दी बॅट आणि पाहू शकाल या ठिकाणी कुठल्या प्रमाणात डीप लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित होता आणि तोपर्यंत वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्र चेंडूवरती झेपवतो त्याच्या आवाकाच्या बाहेर हा चेंडू होता आणि सरळ त्याने मात्र सीमारेषा ते मात्र ओलांडली। दूसरी बाउंड्री सागर बार्शी के बल्ले से और दोनों भी ऑफ साइड में, पहले कवर्स के ऊपर से चौका जड़ा था और अब की बार लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर जो थे वो डीप एक्स्ट्रा कवर की तरफ थे, उसी का फायदा उठाते हुए हाफ वॉली का फायदा उठाया और शानदार टाइमिंग के चलते 4 रन प्राप्त किए हैं। स्कोर बढ़ता हुआ 11 रन 1 विकेट के नुकसान पर। अगली गेंद दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल पाहुण्यांचा शिब बंद झालेला आहे, तिथे विकेटचं पतन झालेलं आहे, परंतु या ठिकाणी पाहू शकाल काँग्रेस कमिटीची भिवंडी तालुकाचे सन्मानित सचिव वलगावचे युवा उद्योजक सन्मानित निलेश शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। महत्वपूर्ण सफलता अपने टीम को दिलाते हुए गेंदबाज सागर को ही उन्होंने आउट किया। सागर बार्शी जो कि अच्छी बैटिंग कर रहे थे, 2 चौके लगा चुके थे, 9 रन बनाकर पेविलियन में लौटते हुए 11 पर लगा है दूसरा झटका। योगेश 11 आमने ए टीम को, योगेश 11 आमने और एनके स्पोर्ट्स खांडवल के बीच में ये मुकाबला सुपर संडे का ये तीसरा मैच है। आज फाइनल डे है, सेलिब्रेशंस का दिन है, रिजल्ट्स का दिन है और शाम के सत्र में पता चलेगा कि कौन बनेगा विजेता। फिलहाल RD11 किरोली संघाने मात्र थेट फायनल मध्ये अजय धडक घेतलेले आहे, लेकिन उसके लिए काफी अच्छा क्रिकेट भी दिखाना पड़ता है और सेमीफाइनल का मुकाबला था एक तरह से उनके लिए। राकेश दिगाड़कर रॉकी गजब की गेंदबाजी करते हुए नजर आए। सागर आए हैं और भेज दिया गेंद को हवा में। एफर्ट तो अच्छा था फील्डर का, लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। फुल टॉस और सागर फुलोरे सभी जानते हैं कि बहुत ही खतरनाक बल्लेबाज है, इनको सेकंड इनविटेशन की जरूरत नहीं पड़ती है बड़े स्ट्रोक के लिए। पहली गेंद का सामना, कमजोर गेंद का पूरा फायदा उठाया, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में भेज दिया, इट्स आउट ऑफ द पार्क, 6 रन। आणि जरूर या फटक्याची मात्र कुठेतरी आवश्यकता होती। टीम योगेश 11 आमने संघाला तो फटका मात्र या ठिकाणी आपण पहिला खराब चेंडूची लेंथ होती, एक्झॅक्टली फुलटॉस आणि त्याच्यावरती फुलटॉल वसूल केला। धावसंख्या मात्र 6 आणि पुढे जाताना आपण पाहतो 17 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या। 44 धाबाचा इथे मात्र सध्या पाहतोय पाठलाग सुरू आहे। यहां से और 27 रनों की आवश्यकता। सागर अगली गेंद लेकर, सागर फुलोरे के लिए क्लीन बॉल्ड, बढ़िया गेंद, बढ़िया वापसी, फुल एंड स्ट्रेट रखा। इस बार गलत लाइन पर बल्ला चला बैठे सागर फुलोरे और उनका काम हुआ तमाम। जरूर गोलंदाजाला मात्र आवश्यकता नाही की फलंदाजाला विचारण्याची की तुमचा मुक्काम पोस्ट तालुका कोणता आहे। त्यांना मात्र एकच डोळ्यासमोर चित्र असते की मला विकेट्स प्राप्त करायचे, मला मात्र या ठिकाणी प्रतिस्पर्धी सगळं थांबवायचं आहे कमीत कमी धावसंख्येवरती। आणि तो कार्य सध्या आपण पाहतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये सौरभ कडून काय जबरदस्त लेंथ होती, आता सागर होता तिथे मात्र त्या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय। सब कुछ सागर के इर्द गिर्द चल रहा है, गेंदबाजी भी सागर कर रहे हैं, 2 बल्लेबाज जो आउट हुए इस ओवर में वो भी सागर नाम के ही थे। सागर फुलोरे बड़े बैट्समैन आउट हुए हैं। एक छक्का अभी जड़ा था, रिक्वायर्ड रेट भी ज्यादा नहीं है, मुझे लगता है कि थोड़ा संयम बरत सकते थे, थोड़ा अक्रॉस द हल्की सी अंदर की तरफ आई गेंद, पूरी तरह से चूक गए सागर फुलोरे और गेंद ने स्टंप्स को ध्वस्त कर दिया। तीसरा झटका लगा है योगेश 11 आमने ए टीम को, स्कोर है 17 रन। अभी भी 27 रनों की आवश्यकता है। मैच में अभी भी रोचकता नजर आ रही है। नए बैट्समैन विजय मैदान में पहुंचते हुए, विजय केणे अनुभव रखते हैं, परंतु तो अनुभव आता मात्र अजय झोकावा लागेल, कारण पाहिलं तर 3 प्रॉपर मात्र या ठिकाणी फलंदाज गमावले योगेश 11 आमने संघाने। आणि या ठिकाणी आता मात्र कुठेतरी पार्टनरशिप करावं लागेल आणि तेच एक्झॅक्टली अरुण चोरगेने सांगितलं की तुला कुठल्या लेंथ वरती खेळायचं आहे, कशा पद्धतीने तुला मात्र त्या ठिकाणी खेळ प्रस्तावित करायचं आहे। जहां पार्टनरशिप्स काफी महत्वपूर्ण, चाहे 2 गेंदबाजों के बीच में हो या फिर 2 बल्लेबाजों के बीच में, 2 कमेंटेटर्स के बीच में हो या फिर जीवन में। और ये कमजोर गेंद है, ये नो बॉल है, रन भी चुराते हुए बल्लेबाज। ओहो हो, ऐसे लगता है कि
इनके के खिलाड़ियों का ध्यान ही नहीं था इस गेंद पर ज्यादा। हालांकि एक और रन मिल सकता था मेरे ख्याल से, लेकिन एक ही रन पर संतुष्ट हुए हैं। नो बॉल है, 2 रन कुल मिलाकर मिलेंगे। अगली गेंद फ्री हिट रहेगी, बीमर थी। आते ही स्विच हिट लगाने का प्रयास, लेकिन काफी ज्यादा ऊंची फुल टॉस, ओवर बेस्ट हाई फुल टॉस नियमों के अनुसार सही निर्णय अंपायर ने दिया है। नो बॉल, 2 रनों से बढ़ता हुआ स्कोर 19 रन। यहां से और 25 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए योगेश 11 आमने टीम को। परंतु पुढील चेंडू फिरिट आहे, त्याच्यावरती एखादा मोठा हिट आपल्याला पाहायला मिळू शकेल का? सामना करेल मिस्टर अरुण चोरगे. त्यांनी आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेले आहेत, 2 धाबा त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेले आहेत. ओ फ्री चेंडूवरती मात्र पुन्हा फ्री हिट मिळाला आणि चेंडू मात्र पाहू शकेल या ठिकाणी चालल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी. के लिए बैन किया जा रहा है इस मैच में। अब आगे गेंदबाजी नहीं कर सकते हैं सागर। बड़ा ही घटनापूर्ण ओवर चल रहा है। 2 पहले ही बड़े शॉट्स लग चुके थे, 2 विकेट भी उन्होंने चटकाए, लेकिन उसके बाद ये लगातार 2 बीमर गेंदे। अब इसे क्या कहा जाए, करेला ऊपर से निम चढ़ा। मित्र एवढेच म्हणे की विनाशकाली विपरीत बुद्धी, कारण आपण अगोदर कर्जबाजारी आहोत आणि त्याच्यामध्ये उसने शेजारी जर दिले तर आपली मात्र स्थिती अजून नाजूक होऊ शकते. कारण तुम्ही जो प्रेशर निर्माण केला होता प्रतिस्पर्धी संघावरती, जर तुम्ही विकेट तिथे मात्र प्राप्त केला होता, परंतु तो प्रेशर आता मात्र अजय या 2 चेंडूमध्ये पूर्णपणे रिलीज झालाय आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की कुठेतरी योगेश 11 आमने संघ या मॅच मध्ये कमबॅक करतोय. और अभी भी दूसरा ही ओवर चल रहा है, अभी भी पावर प्ले का खेल चल रहा है। इसके बाद और 3 ओवर्स का खेल बचा हुआ है। समीकरण काफी आसान होता हुआ स्कोर पहुंच चुका है 24 पर। केवल अब 20 रन दूर है जीत से योगेश 11 आमने ए टीम। गेंदबाजों ने अच्छा कार्य किया योगेश 11 के लिए। बल्लेबाजी में हालांकि शुरुआत थोड़ी खराब रही, पहली गेंद पर झटका लगा था, रोशन 0 पर आउट हुए। उसके बाद सागर बारशी और सागर फुलोरे भी जल्दी आउट हुए, लेकिन गेंदबाज गलतियां करते हुए नजर आए हैं। ओवर को पूरा करने के लिए सुजीत आए हैं। इनके स्पोर्ट्स खांडवल, आपने बीपीएल में भी उनकी टीम देखी। कल कहीं ना कहीं मौका था उनके पास मेरे ख्याल से, लेकिन जय सोनी ने जो डॉट गेंदें खेली वहां पर वो 2-2 ओवर का जो मैच था उसमें उनको हार झेलनी पड़ी। अथवा बाउंस बैक बहुत अच्छा किया था विवेक पाटिल एंड सुजीत पाटिल फेम टीम एनके स्पोर्ट्स खांडवल ने। लेकिन यहाँ पर ग्रामीण का क्रिकेट है, ये गांव का क्रिकेट है। हुक कर दिया है, गेंद को निकाल दिया शॉर्ट फाइन लेग के ऊपर से। फील्डर पीछा तो कर रहे हैं लेकिन नहीं पहुंच पाए। 4 रन। होती आणि त्या 2 षटकामध्ये आपण एकूण धावसंख्या जर पाहिल्या तर 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे येणाऱ्या अजूनही 18 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धाब्यांची आवश्यकता. जबरदस्त क्रिकेट पाहतोय आणि चांगला खेळ सध्या आपण पाहतोय की योगेश 11 आमने संघाच्या वतीने आपण पाहत आहोत. जरूर त्यांचे प्रमुख 3 फलंदाज पूर्णपणे प्रयत्न करतायत. देखिए एक छोटी सी गलती और गेम पलटी। एक गेंद जो अंतिम बची थी पावर प्ले की, उसमें 11 रन खर्च किए, क्योंकि लगातार 2 बीमर गेंदें आई थी। उसके बाद फ्री हिट पर भी चौका, 2 फ्री हिट मिले, दोनों पर भी 4 प्राप्त किए। वहां पर अरुण ने अच्छी बल्लेबाजी करते हुए अरुण चोरगे दबाव पूरी तरह से हटा दिया है उन्होंने। और अब दबाव इस समय एनके स्पोर्ट्स खांडवल के ऊपर। लेस देन रन बॉल इक्वेशन, कुछ और मेहमानों का आगमन होता हुआ। जरूर तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी आमने पडायचे विद्यमान थेट सरपंच सर्वणीय विश्वपालजी केडे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्याच्या समोर तुम्ही पाहू शकाल माजी उपसरपंच ग्रामपंचायत आमने पडायचे सन्माननीय महेंद्र शेठ पाटील आणि त्यांचे सहकारी सर्वांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय विद्यमान सरपंच आमने पाड्याचे विश्वपालजी केडे साहेब, त्याच्या सोबतीला माजी उपसरपंच महेंद्रजी पाटील. संदर्भात एनके स्पोर्ट्स खांडवल संघ प्लीज आपण थोडस सहकार्य करा. यहां से करिश्माई गेंदबाजी की आवश्यकता है मैच में पलटने के लिए एनके स्पोर्ट्स खांडवल को। हालांकि क्रिकेट है, मैच अभी तक समाप्त नहीं हुआ है। 18 गेंदों में 16 रनों की आवश्यकता। पलड़ा जरूर भारी हो चुका है योगेश 11 आमने का। विजय के पास स्ट्राइक, अंदर की तरफ लेकर आए, जोरदार अपील, गेंद को निकाल दिया है। शॉर्ट फाइन लेग और विकेट कीपर के बीच में से बल्ला लगा है और ये 4 रन। लेग बिफोर की अपील कर रहे थे गेंदबाज, लेकिन बहुत ही फाइन लेग ग्लांस, खूबसूरत चौका।
परंतु या ठिकाणी शॉर्ट फायलिंगचा फिल्डर तिथे अजय काय करत होता, त्याला मात्र चेंडू मात्र त्या ठिकाणी स्टॉप करणे गरजेचं आपण रिप्ले मध्ये आय थिंक पाहू शकतोय. तो सुद्धा मात्र अपीलकडेच मात्र त्याचं लक्ष केंद्रित असावं, ज्या अनुषंगाने मात्र गोलंदाजाने ही अपील तिथे मात्र केली गेली. सही फैसला था अंपायर का, बल्ले से लगी थी गेंद, बहुत ही खूबसूरत ये लेग ग्लांस, महत्वपूर्ण बाउंड्री, लगातार चौके निकल रहे हैं बल्लेबाजों के बल्ले से. इससे पहले अरुण, अब विजय. नीचे रहती हुई गेंद, लेकिन इस लेंथ पर गेंदबाजी करना बहुत जरूरी है. जो कॉरिडोर ऑफ अनसर्टेनिटी है, वो अनिश्चितता का गलियारा है, वहां पर आप देख सकते हो मेहमानों से खचाखच भरा हुआ ये मंच है. इस टूर्नामेंट के मुख्य आयोजनकर्ता माननीय श्री संतोष काकड़े साहब, माजी सरपंच ग्रुप ग्राम पंचायत आमने पड़ा, और अभी माननीय श्री विश्वपाल केणी साहब का शुभ आगमन हुआ है. विद्यमान सरपंच, उनका हार्दिक स्वागत. एक और गेंद नीची रही. ये भूल भुलैया विकेट है बल्लेबाजों के लिए, इतना आसान नहीं है. यदि गेंदबाज गलतियां ना करे तो मुझे लगता है कि 5 ओव्हर में यहाँ पर 35-40 रन बनाना. पुरस्कृत युवा उद्योजक जांभूळपाड्याचे सन्माननीय हर्षद पारधी यांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. त्यांच्या सोबतीला थोडंसं अनफिट आहे, परंतु नेहमीच संघाला ते प्रोत्साहित करतात मिस्टर साहिल पारधी. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. दाखवली गेली आणि तेथे मात्र ती दांडी वाकवली गेली. जबरदस्त लेंथ आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद झाला मिस्टर विजय केणे. गेंद निकल चुकी थी स्टंप्स पर, तेज डाली हुई गेंद थी, विकेट टू विकेट शफल कर चुके थे और अराउंड द लेग्स बोल्ड आउट होते हुए विजय केणे. गिरने वाला ये चौथा विकेट. हालांकि समीकरण अभी भी आसान है, 14 गेंदों में 12 रनों की आवश्यकता है, लेकिन जयेश जोशी बढ़िया गेंदबाजी करते हुए, पहला ओवर भी बहुत ही बेहतरीन रहा था उनका, अनुशासन दिखाया था उन्होंने. उस ओवर में भी विकेट मिला था, सिर्फ 6 रन खर्च किए थे. इस ओवर की शुरुआत चौके के साथ हुई, लेकिन उसके बाद लगातार 2 डॉट गेंदें. अब ये विकेट, डॉट गेंदों से थोड़ा बहुत दबाव बनता जरूर है बल्लेबाजों पर, और इसी वजह से हमने देखा कि कुछ अलग करना चाहते थे बल्लेबाज, लेकिन उसमें नाकामयाब साबित होते हुए. स्कोर 32 रन, विकेट गिरे हैं 4, समीकरण 14 गेंदे और जीतने के लिए 12 रनों की आवश्यकता इस मैच में योगेश 11 आमने टीम को. या विकेटवरती अजय ज्या गोलंदाजाने मात्र चांगली गतीचा वापर केला, ते गोलंदाज मात्र या ठिकाणी यशस्वी ठरले गेले. आपण दुसरा खेळ जर पाहिला अजय, तर जरूर राकेश दिगडकडे 2 षटकांचा स्पेल, त्याला 7 धाबा फक्त खर्च केला आणि 5 विकेट्स प्राप्त केले, कारण त्याने गतीवरती नियंत्रण ठेवलं. कारण ही किलपट्टी जर पाहिली तर एखादा स्पॉट असा आहे की जर त्या स्पॉटवरती चेंडू जर पडला तर पूर्णपणे खाली राहतोय, आणि एखादा भाग आहे त्या ठिकाणी की तिथे चेंडू जर लँडिंग झाला तर अचानक टेकऑफ घेऊन तो मात्र निघून जातोय. म्हणजे या किलपट्टीवरती बॅटिंग करणं एवढं सोपं नाहीये. जी हाँ, अच्छी तकनीक होनी चाहिए आपके पास. उमेश आए हैं नए बल्लेबाज के रूप में नंबर 6 पर. वैसे बहुत अधिक दबाव तो नहीं होगा क्योंकि अभी भी गेंदें ज्यादा है, रन्स कम बनाने हैं, लेकिन जयेश का प्रयास पूरी तरह से जारी है, उन्होंने हिम्मत नहीं हारी है. फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली बायत के बैट्समैन के लिए. ऑन साइड में प्रोटेक्शन ज्यादा नजर आ रहा है, लॉन्ग ऑन बाउंड्री पर मौजूद है. एक डीप स्क्वायर लेग की तरफ फील्डर, डीप मिड विकेट की तरफ भी फील्डर रखा जा रहा है. फाइन लेग सर्कल के अंदर, ऑफ साइड में शॉर्ट थर्ड मैन पॉइंट पर फील्डर, कवर में एक खिलाड़ी और एक लॉन्ग ऑफ. बेहतरीन गेंद, फुलर लेंथ, अच्छी रफ्तार, बीट किया, लेकिन विकेट कीपर से गलती हुई. विनोद गेंद को गैदर नहीं कर पाए और जहां पर कोई रन नहीं होना चाहिए था वहां पर एक रन. 22 का इशारा करते हुए अंपायर दैवत वेड़ेकर और उमेश केने, ये 2 ऑनफील्ड अंपायर्स इस मैच के लिए. महेंद्र भंवर हमारे तीसरे अंपायर है. बढ़िया गेंद थी, लगभग यॉर्कर. आणि असंच प्रमाणे तुम्हाला चमत्कार इथे करावा लागेल. जर चमत्कार तुमच्याकडून जर घडला तर आय थिंक तुमच्या सर्व खेळाडूंना मात्र नमस्कार असेल या सर्व क्रीडा रसिकांचा. कारण आपण जर समीकरण जर पाहिलं तर 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 11 धाबांची आवश्यकता. म्हणजे हा षटक जर पाहिलं तर अगदी पॅनल्टीवर षटक आहे. जर या ठिकाणी कमीत कमी धावा इंकेसपूर कांडवा संघाने जर खर्च केल्या तर हा सामना जरूर शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र एक रंगत स्थितीमध्ये जाऊ शकेल. परंतु वेळेचं भान ठेवायचं आहे प्लीज. सुजित पाटील आणि कंपनी, कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि एकूण 10 सामने आम्हाला आज कव्हर करायचे आहेत. आणि पंचांना मी विनंती करतो की आपण वारंवार खेळाडूंना वॉर्न करत राहा. जर तुमच्या निदर्शनामध्ये जर आलं तर जास्त वेळ खर्च करता ते एक्झॅक्टली तुम्ही एक फील्डर आतमध्ये घेऊ शकता. अरुण के पास स्ट्राइक, जो कि एक सेट बल्लेबाज माने जा सकते हैं. अच्छी बैटिंग की है उन्होंने, खासतौर पर फ्री हिट गेंदों का बहुत ही जबरदस्त लाभ उठाया है. जयेश अपने स्पेल की आखिरी गेंद लेकर तो पुश करने का प्रयास था, थोड़े टेंटेटिव लगे, बीट हुए बैट्समैन. इस बार भी विकेट कीपर के हाथों से गेंद छिटकी थी, लेकिन अब की बार कोई रन नहीं.
डॉट बॉल और इसके साथ ही ये शानदार ओवर और शानदार स्पेल समाप्त होता हुआ जयेश जोशी का। 3 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 33 रन 4 विकेटों के नुकसान पर। अब 12 गेंदों में 11 रनों की आवश्यकता। मैच ऑन। हो नक्कीच मॅच जोडत जात नाही तोपर्यंत कुठल्या चांगला विजय आपण या ठिकाणी घोषित करू शकणार नाहीये. क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी कधी विजयाच्या दिशेने जाणारे संघ सुद्धा मात्र अगदी पराभवाच्या छायेत येत असतात आणि पराभवाच्या छायेतून संघ कधी कधी विजयाकडे वाटचाल करत असतो. असा हा क्रिकेटचा खेळ आहे, रंग बदलणारा खेळ आहे. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, जास्त वेळ आपण घेऊ नका. यानंतर पुढील दोन्ही संघाने सुद्धा रेडी राहायचं आहे, जय बजरंग लोणाड आणि श्री गणेश जांभूलपाडा. सभी खिलाड़ियों से रिक्वेस्ट है कि समय के मामले में सहयोग करें. समय तो बहुत महत्वपूर्ण है, ये समय ही है जो सब कुछ करवाता है. रामकृष्ण काकड़े से मेरी बातचीत हुई थी कुछ दिन पहले, उन्होंने इनविटेशन दिया था कि आपको आना है, लेकिन शेड्यूल बिजी है और मैं सोच रहा था कि कम से कम भले एक मैच के लिए ही सही लेकिन मैं यहाँ पर आऊँगा सही. आज वो समय तय हुआ और आज मैं यहाँ पर आ पाया. तो समय बड़ी चीज़ है, सबसे बलशाली है जगत में. समय से बलवान कोई नहीं होता है, इसलिए समय की कद्र करनी चाहिए, चाहे फिर क्रिकेट हो या जीवन. समय को समय दोगे तो समय आपको समय देगा. जरूर वेळेला महत्व द्या मित्रांनो, कारण वेळेस सर्व काही शिकवत असते आपल्याला. आणि तुम्ही जर योग्य वेळेवरती जर परफेक्टली कार्यक्रम केले तर मात्र कुठल्याही तुमच्या जीवनामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होणार नाहीये किंवा तुम्हाला कुठल्याही एक्झॅक्टली तुम्ही वाईट दिशेने मात्र जाऊ शकणार नाहीये. अंश आए है गेंदबाजी के लिए. 12 गेंदों में 11 रनों की आवश्यकता. कुछ डॉट गेंदें यहाँ पर गहरा दबाव बना सकती है बल्लेबाज पर. लेफ्टी टू लेफ्टी और पिच लॉफ्ट कर दिया, गेंद हवा में लेकिन गैप में खेल दिया है. 1 बाउंस, चौका. मात्र पूर्णपणे सामन्याचं चित्र बदललं गेलं असं मात्र आपण एक्झॅक्टली या ठिकाणी म्हणू शकतो. सरमणी बापगावचे ज्येष्ठ समाजसेवक गुरुनाथजी मेहर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि पाहू शकले या ठिकाणी फटका चांगला होता, अगदी लॉंग ऑन कडे मात्र कुठलाही फिल्डर नव्हता आणि चेंडू एका टप्प्याच्या साह्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे निघून गेला. लॉन्ग ऑन जो था वो थोड़ा स्ट्रेट रखा हुआ था और एक डीप मिड विकेट था. दोनों के बीच में जो दरार थी उस दरार में से गेंद फरार हो गई पहले बाउंस पर. बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हुए उठाकर खेला था. महत्वपूर्ण बाउंड्री और जो थोड़ा बहुत दबाव बनता जा रहा था उसको हटाते हुए बल्लेबाज. जब भी गेंदबाजों ने अच्छा कार्य किया है तो तुरंत बल्लेबाजों ने भी पलटवार किया है. 4 रनों से बढ़ता हुआ स्कोर 37. अब केवल 7 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए योगेश 11 आमने ए टीम को. इसके बाद जय बजरंग लोनाड और श्री गणेश जांभूळपाडा. चला 11 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 7 धावांची गरज सुद्धा मिळतोय. It looks like that just formalities are left now. 7 required from remaining 11 deliveries. An easy equation for team योगेश 11 आमने. फील्डिंग में हल्का सा बदलाव. शॉर्ट मिड विकेट पर वहां पर सिंगल बचाने की स्थिति में फील्डर कैचिंग पोजीशन में, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर भी फील्डर तैनात किया गया है. तो दोनों तरफ ऑफ साइड में भी ऑन साइड में वो सिंगल सेविंग पोजीशन में फील्डर्स है, कैचिंग पोजीशन में फील्डर्स रखे गए हैं. और शॉर्ट ऑफ लेन गेंद इस बार पुल किया है, हालांकि ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए लेकिन गेंद आउटफील्ड में जा रही है. खराब क्षेत्र रक्षण. जहां पर सिंगल था वहां पर आपने 2 रन कंसीड किए. बॉडी लैंग्वेज कहीं ना कहीं अब थोड़ी सी नकारात्मक नजर आ रही है एनके स्पोर्ट्स खांडवल टीम के खिलाड़ियों की. निश्चितपणे पूर्णपणे निगेटिव्ह बॉडी लँग्वेज पाहत आहोत, कारण जिथे एक धाव तिथे मात्र थोडीशी मिस्टेक पाहिली आपण अगदी लॉंग ऑन आणि त्याचं मात्र कुठेतरी दुहेरीमध्ये रूपांतर केलं. आणि या गोष्टी होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये किंवा दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये जर करायचं असेल तर पहिली धाव ही खूप वेगाने घेणं गरजेचं आहे. फिल्डर ते दडपण टाकणं गरजेचं आहे आणि ते दृश्य घडलं आहे. जी बिल्कुल, बल्लेबाजों को तो इसका क्रेडिट जाता है लेकिन फील्डर यदि सफाई से फील्ड करते तो वहां पर एक ही रन मिलता या फिर रनआउट का मौका आपके लिए उत्पन्न हो सकता था. भले ही अब मुकाबला बैटिंग करने वाली टीम के पक्ष में झुका हुआ है लेकिन हार होना और हार मानना इसमें जमीन आसमान का फर्क होता है. आपको अंत तक संघर्ष करना चाहिए जब तक कि मैच समाप्त ना हो. 10 गेंदों में 5 रन चाहिए. स्विंग एंड मिस, अच्छी गेंद, अच्छी लाइन थी. इस बार थोड़ा सा आगे भी रखा था.
पहली दो गेंदें कमजोर पड़ी, ढीली पड़ी। पहली ओवर पिच, दूसरी शॉर्ट ऑफ लेन थी, लेकिन ये हल्की सी आगे रखी हुई गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर बीट किया बैट्समैन को। लगातार अब डॉट गेंदें चाहिए, विकेटें चाहिए एनके स्पोर्ट्स को। अतिरिक्त उछाल, टेक ऑफ किया था गेंद ने और बल्लेबाज तो हक्के बक्के और भौचक के रह गए। जबरदस्त कमबॅक करते गोलंदाज अंश, एक युवा गोलंदाज आहे, परंतु टॅलेंट त्याच्याकडे खूप चांगला आहे। पाहू शकाल बॅक टू बॅक दुसरा हा निर्धाव जुटीच्या वतीने आपण पाहिला आणि अखेर अंश लढण्याचा प्रयत्न करतोय। अब 8 गेंदे 5 रन, फिर से अक्रॉस द लाइन उठाकर खेलने का प्रयास, फिर से बीट किया। कहानी में रोचकता अभी भी बरकरार है। 7 गेंदों में 5 रनों की आवश्यकता योगेश 11 आमने टीम को। मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे। कुठलाही संघ आता मात्र या ठिकाणी प्लेटवर करू शकतो। एनके स्पोर्ट खांडवल संघ थोडासा स्टेप मध्ये चुकला गेला। ऐसा लगता है कि बल्लेबाज उमेश भूल गए हैं कि ऑफ साइड में भी रन मिलते हैं और लगातार ऑन साइड में खेलने का प्रयास कर रहे हैं। बल्लेबाज ने भी उनकी कमजोरी को भाप लिया है, बल्कि गेंदबाज ने बल्लेबाज की कमजोरी को भाप लिया है। इस बार उल्टा शॉट खेलने का प्रयास, लेकिन यह भी बल्ले पर नहीं ले पाए। एक और बिंदी गेंद, कमाल की वापसी गेंदबाज अंश द्वारा। पहली गेंद पर चौका लगा था, उसके बाद 2 रन बने थे, लेकिन उसके बाद लगातार 4 डॉट गेंदे और अब यह मैच पूरी तरह से जीवित है। आखिरी ओवर का खेल शेष, 5 रनों की आवश्यकता योगेश 11 आमने टीम को। 39 for 4। जबरदस्त सामना, अतिशय अप्रतिम खेळ सध्या आपण पाहत होतो या ठिकाणी दोन्ही संघाच्या वतीनं। आणि एकदा असाच एक सामना जे आम्ही या ठिकाणी पाहिला की गौतमी स्पोर्ट नांदकर संघ बॅटिंग करत होता। पहिले 2 षटक पॉवर प्ले जे होते आणि 12चे 12 चेंडू ऑन साइडला केले, एकही फटका ऑफ साइडला ड्राईव्ह तिथे मात्र केला गेला नव्हता। आणि ती स्थिती उमेश कडून पाहिली आपण, कारण वारंवार ऑन साइडला तो केल्याचा प्रयत्न करत होता आणि एक्झॅक्टली लागोपाठ तिथे निर्धाव चेंडू पाहिले। चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, जास्त वेळ आपण घेऊ नका। आशा है पूरी तरह से जीवित है इनके स्पोर्ट्स खांडवल टीम के लिए भी। आखिरकार क्रिकेट है, क्रिकेट में जब तक अंतिम गेंद नहीं फेंकी जाती, अंतिम रन नहीं बनता है, अंतिम विकेट नहीं गिरता है, किसी भी टीम को हम विजेता घोषित नहीं कर सकते हैं। कमाल का मैच, सुपर संडे का ये सुपर मुकाबला आप देख रहे हैं। जय भोलेनाथ ट्रॉफी 2025 ऑर्गेनाइज बाय ग्रीष्मा 11 आमने पाड़ा। जितेश आए हैं गेंदबाजी के लिए, मादा रखते हैं एक बेहतरीन ओवर डालने का। ऐसी दबाव की स्थिति में बल्लेबाजों पर भी अब दबाव है। कहते हैं कि जो काम आप सुई से कर सकते हो उसके लिए तलवार की आवश्यकता नहीं होती है, लेकिन वो तलवारबाजी करने का प्रयास हो रहा था पिछले ओवर में। लप्पे लगाने का प्रयास कर रहे थे उमेश बार बार, और उसमें उन्होंने लगातार 4 डॉट गेंदें खेली है। स्ट्राइक इस समय अरुण के पास है, जो कि एक प्लस पॉइंट जरूर माना जा सकता है योगेश 11 आमने टीम के लिए। एक सीनियर खिलाड़ी अरुण, अच्छी बैटिंग भी की है उन्होंने। 6 गेंदें 5 रन। और चिप किया है बॉलर के सिर के ऊपर से, अच्छा स्ट्रोक, 1 रन पूरा किया। दूसरे की कोशिश वहां पर, फील्डर दूर से आते हुए और बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स। 2 रन कंप्लीट, सेंसिबल बैटिंग आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट। पहा पहिला जी धाव होती ती मात्र अगदी वेगाने पूर्ण केली आणि दुहेरी सुद्धा मात्र त्या ठिकाणी एक्झॅक्टली पूर्ण केली गेली। थोडासा जे संत घेतले गेला, अन्यथा हे एक धाव मात्र वाचवली गेली असती, परंतु दोन्ही फलंदाज इथे कौतुक करावं लागेल। रिक्स उचलली, परंतु रिक्स मध्ये बरकत मिळाली असं आपण म्हणू शकतोय। जोर से नहीं खेला था उन्होंने, केवल चिप भर कर दिया था, जिस वजह से गेंद ज्यादा तेज ट्रैवल नहीं कर रही थी, तो फील्डर को ज्यादा मशक्कत करनी पड़ी थी और मौका था। शानदार गेंद नीची रही और बोल्ड हो गए हैं। जी हाँ, कुछ भी समझ नहीं पाए वहां पर बल्लेबाज, यहां तक कि गेंदबाज को भी पता नहीं चला था कि बल्लेबाज बोल्ड आउट हो चुके हैं। विकेट का पतन। जरूर आय थिंक आपण जर अरुणचा विचार केला तर जे ह्या फटक्याने फक्त सिंगल साठी ड्राईव्ह केला होता, पण तो एक्झॅक्टली चेंडू किती वेगाने आला पहा, पूर्णपणे चेंडू खाली राहिला आणि उजवे एसटी मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केली। पण तो आय थिंक जयेश जोशीला सुद्धा मात्र तिथे समजलं नाही की चेंडू एस्टॅनवरती मात्र जाऊन धडकलाय। फक्त विकेटचं पतन आणि आता मात्र मॅच मध्ये क्लायमॅक्स वाढत असताना 4 चेंडू शिल्लक आणि 4 चेंडू मध्ये विजयासाठी 3 धाब्यांची आवश्यकता। चेसिंग इज कंपल्सरी। मेरे ख्याल से अरुण ही बता सकते हैं कि वे आखिरकार क्या करना चाह रहे थे। पूरा स्ट्रोक खेला ही नहीं उन्होंने, हल्के हाथों से ऐसे लगा कि शायद वो ऑन साइड में टर्न करना चाह रहे थे, लेकिन आधा अधूरा स्ट्रोक था। आधा अधूरा स्ट्रोक, आधा अधूरा ज्ञान खतरनाक होता है, और आधा अधूरा प्यार घातक होता है। हाँ, ये आप ही बता सकते हो। 4 गेंदें 3 रन चाहिए आए हैं बल्लेबाजी के लिए। काफी क्लोज इन फील्डर्स नजर आ रहे हैं। आते ही रिवर्स खेलने का प्रयास, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। क्या मैच हो रहा है, कभी
मैच इस दिशा में कभी उस दिशा में, घड़ी में लगे पेंडुलम की तरह यहां से वहां स्विंग हो रहा है, लेकिन अब बराबरी पर है। 3 गेंदे 3 रन। प्रयत्न केला आणि पूर्णपणे त्या ठिकाणी बीट झाला। 3 चेंडूमध्ये 3 धाबींची आता मात्र आवश्यकता। हो पुन्हा डॉट चेंडू। मित्रांनो तुम्हाला जर दोन्ही संघांचा खेळ जर आवडला असेल किंवा इनकेस पण काढू संघाचा खेळ आवडला असेल तर टाळ्यांचा गजर होऊ द्या। कंपलसरी चेज ये सबसे महत्वपूर्ण नियम है, यानी कि मैच यदि टाई में समाप्त हुआ तो जिस टीम ने पहले बैटिंग की है उस टीम को विजेता घोषित किया जाएगा। 2 गेंदे 3 रन। एक समय 10 गेंदों में 5 रन चाहिए थे, बिल्कुल औपचारिकताएं बची थी। मैंने कहा भी था कि ओनली फॉर्मेलिटीज आर लेफ्ट, लेकिन नहीं, ये खेल है क्रिकेट का, इसी का नाम क्रिकेट है, कभी भी कुछ भी हो सकता है। जितेश इस बार ड्राइव किया, बढ़िया शॉट है बॉलर के ऊपर से, डीप मिड ऑफ पर ओमकार पहुंचे हैं, बढ़िया फील्डिंग, मौका रन आउट का और भुना लिया उसको, बैट्समैन आउट। संघाच्या बाजूने तर कधी सामना जिंकतो या योगेश इलेव्हन आमने संघाच्या बाजूने 1 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र 2 धाब्यांची आवश्यकता। ते आपण म्हणू शकतो की एक संघ जरूर जिंकणारा पडतोय स्पर्धेचा आणि आपल्या आयोजकाचा विजय झाला जरूर या ठिकाणी आपण एक्झॅक्टली आपण म्हणू शकतोय। नो डाउट एट ऑल, ये टूर्नामेंट की जीत है, ये क्रिकेट की जीत है सही मायनों में। संघर्षजनक क्रिकेट मैच का जो रोमांच है पर पहुंचता हुआ लाजवाब मैच। 1 गेंद बाकी है, 2 रन बाकी है और अभी भी दोनों टीमों के लिए ढेर सारा हौसला बाकी है। ग्रेट मैच। ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी जी स्पोर्ट्स सायकल आम्हाला लाभलेली आहे ती सायकल सुद्धा मात्र या ठिकाणी आलेली आहे आणि स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजासाठी त्या वतीनं अर्थात सोपानजी तिस्कर याच्या वतीनं ब्रँडेड बॅट आलेले आहे। पहा इथे मात्र अजय पूर्वपणे तयारी सुरू आहे कारण आज अंतिम डे आहे। रिक्षा थोडीशी आपण थोडीशी पार्किंग झोन मध्ये घ्या कारण सुरू आहे, आपण सामना थांबवायचा नाही कारण वेळ आपल्याकडे कमी आहे। 6 बल्लेबाज आउट हो चुके हैं, स्कोर 42 रन, टारगेट 44 का। आखिरी गेंद बची हुई है, 2 रन चाहिए मैच को जीतने के लिए। योगेश इलेवन आमने टीम को कंपलसरी बनाने हैं 2 रन। 1 रन बनाते हैं तो मैच टाई हो जाएगा, टाई की स्थिति में एनके स्पोर्ट्स खांडवल जीत जाएगी। आणि पहा हा सामना मात्र या ठिकाणी पाण्यासाठी या राकेशजी देगाडकर जे माजी उपसरपंच आहेत त्याचप्रमाणे संजय आय थिंक संजय स्पोर्ट्स सावंत संघाचे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आमचे को कमिटी मेंबर कैलास पाटील यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे। चला खेळाला सुरुवात करायची प्लीज। एनके मॉर्निंग आहे। चलिए नॉन स्ट्राइकर से इन पर बल्लेबाज रन आउट हुए हैं तो नए बल्लेबाज नॉन स्ट्राइकर से इन पर रहेंगे। अब ये दुविधा वाली सिचुएशन बन जाती है बल्लेबाज के लिए, ग्राउंडेड शॉट खेले, गैप में खेलने का प्रयास करे या फिर एक बड़ा हिट झड़ने का प्रयास करे। दुविधा जरूर होती है ऐसी सिचुएशन में। आखिरी गेंद पर चौका छक्का लगाना हो तो आपके मन में दुविधा नहीं होती, आपको पता होता है कि आपको बड़ा हिट ही लगाना है, लेकिन ये जो चीज़ है यहाँ पर बड़ा मुश्किल रहता है। अभी देखना है कि क्या डिसाइड किया है बैट्समैन ने। स्ट्राइक इस समय उद्धव के पास है। शेवटच्या चेंडूवरती अजय षटकार चौकार म्हणा सोपा असतो परंतु सिंगल डबल धाव घेणं मात्र कठीण असते की टू माइंड मध्ये फलंदाज असतो। कधी असं वाटतं की हवाई मार्गाने स्ट्रोक खेळायचं की जमिनीच्या साईडने तो स्ट्रोक खेळायचा आणि त्या ठिकाणी मात्र चुका होत असतात। लेकिन यहाँ पर जितनी भी तारीफ की जाए उतनी कम जितेश की। अंडर प्रेशर क्या कमाल की गेंदबाजी की है उन्होंने, कप्तानी भी बढ़िया है एनके स्पोर्ट्स खांडवल के कैप्टन द्वारा। एक्स्ट्रा कवर सर्कल के अंदर है, वाइडिश मिड ऑन पर फील्डर है, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग। आखिरी गेंद 2 रन चाहिए, बैकफुट पर जाकर निकाल दिया है, डीप कवर में फील्डर है विनोद के रूप में। अच्छा क्षेत्र रक्षण, थ्रो बहुत धीमा और 2 रन पूरे। आखिरकार ये मुकाबला योगेश इलेवन आमने टीम ने जीत लिया है। गहरे संघर्ष के बाद मिली है जीत। कांग्रेचुलेशंस टीम योगेश इलेवन आमने। लेकिन यहां पर विनोद द्वारा हुई गलती, इस तरह के थ्रो की बिल्कुल भी अपेक्षा नहीं थी। मजबूत कदकाठी के खिलाड़ी और स्ट्रॉन्ग आर्म रिटर्न की आवश्यकता थी, लेकिन धीमा थ्रो पहुंचा और 2 रन कंप्लीट। जबरदस्त क्रिकेट, अतिशय सुंदर खेळ आणि शेवटच्या चेंडूवरती अखेर विजय संपादित केला टीम योगेश इलेवन आमने संघानं। परंतु विनोद पाटील एक्झॅक्टली काय केलं, खराब फेकी केली आणि तो मॅचच्या दिशेनं पेशंट इंजिनियर आहेत सुजितजी पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि गोज टू मॅन ऑफ द मॅच।
त्याच्या वतीने आपण पाहिलेले आहेत. तर सागर या आपण करूया श्रीगणेश जांभूलपाडा विपक्ष